आहिरे सर आणि वेंगडे सर यांना पण मी स्टेजवर येण्याची विनंती करते. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देणार. आता कसं होतं ना, ज्याच्यावर परिचय हा विषय पडतो ना त्याची खूप पैसे येते. नंतर जनरली सगळेजण म्हणतात एवढा मोठा महासागर त्यांना 4 शिकल्याची माहिती कशी जगणार, ही जनरली भाषा असते. पण मी तर असं म्हणेन, एक खोली आहे आणि त्या खोलीत खूप खाद्यपदार्थ ठेवलेले लागते. आजकालचं पिझ्झा, बर्गर, काय गोड श्रीखंड, बासुंदी वगैरे सगळं, शेरीसना वगैरे सगळं गोड आवडतं मला माहिती. असे खूप पदार्थ ठेवलेले आणि त्यातनं विशिष्ट 2 मिनिटात 5 पदार्थ बनवून आणायचे. तशीच माझी थोडीशी मदत होणार आहे. त्याच्यामुळे थोडक्यात परिचय असताना त्यांचा खूपच परिचय त्यांनी राहून द्यायचे. त्यांना अरे तुले ते माझे 60 वर्ष दोघंजणं परिचयाचे. एकेके नावाने चुकून संबोधलं जाईल, ते म्हणतात चालेल, पण मी शक्यतो प्रयत्न करतो. तर आता दोन पाण्याचा थोडक्यात परिचय. सिरीज कीर्तन, हार्मोनियम, अकॉर्डिंग कलाकार. अकॉर्डिंग म्हणजे अगदी जुन्या चित्रपटात, मुख्यतः संगम चित्रपटात वगैरे राज कपूरच्या गाड्यात जे बोजळ वाजले त्याला बोजळ म्हणतात आवडणार नाही, कारण तो त्यातला माहीर आहे. जे वाद्य आहे त्याच्यात त्यांची कलाकारी आहे. 1974 पासून या क्षेत्रात जवळजवळ अर्धशतक त्याचं काम चालू आहे. वादक कलाकार आहे उत्तम. या काळात विविध गायक, संगीतकार यांना साथ करण्याची संधी त्यांना मिळाली. वाचून दम लागेल एवढी मोठी यादी आहे दोघांची. गोल्डन हिट्स नावाचा स्वतःचा वाद्यवृंद असून त्याचे अगणित कार्यक्रम. स्वप्नील बांदोडकर, आलोक काटकरी, वंदेवी केळकर अशा नामवंत गायकांबरोबर 3 म्युझिकल अल्बम, 70 गाण्यांचे लिखाण. नवीन कलाकार घडवावे, त्याला स्टेज मिळावे हा प्रामाणिक उद्देश मनात ठेवून सुराज म्युझिक अकॅडमीच्या माध्यमातून करावके गाण्यांचे मार्गदर्शन. हे साधेल्या 40 वर्ष बँकेत नोकरी सांभाळून असे एक कलाकार आज माझ्या आमंत्रणाला एका शब्दात होकार देऊन ताबडतोब बदलले, वेळेत बदलले. धन्यवाद. लहानपणापासूनच माउंट आजवरपासून अनुलगिरी संगीताच्या आवड क्रमाक्रमाने पियानो, कीबोर्ड, तबला, मेंडोलिनपासून गिटारपर्यंत झेलून गेली. 60 वर्षाच्या कालावधीत केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही 5,000 चांगली स्टेज शो. उषा मंगेशकर, हेमंत कुमार, मन्नाडे अशा दिग्गज कलाकारापासून अलीकडच्या काळातील सोनू निगम, फाल्गुनी पाठक या गायकांबरोबरही स्टेज शो. आता रेकॉर्डिंगही केलं. कोलगेट अंताक्षरी, म्युझिकल स्टेज, टी सिरीज आणि दूरदर्शन म्युझिक अरेंजर, कंडक्टर, ऑर्गनायझर या ठिकाणी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठी, हिंदी, गुजराती चित्रपटाच्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या कलाकारांनी त्यांनी योगदान दिलं आहे. वरील वाद्य हाताळण्याच्या प्रवासात काही दादासाहेब फाळके यांचं नातू किरण फाळके ते या लग्नात नाही आहेत. त्यांचा खूप पहिले 60-70 वर्ष लहानपणापासून त्यांचा परिचय असताना ते नागरिकांचं मार्गदर्शन त्यांना बौद्धिक मार्गदर्शन लाभलं. 1990 साली स्थापन केलेल्या गॅलेक्सी म्युझिक अकादमीचे संस्थापक व अध्यक्ष असून 2000हून अधिक विद्यार्थी त्यांनी उत्तम दिले घडवले. गोदरेजसारख्या मोठ्या कंपनीत अतिशय शिस्त आणि नियोजन पद्धतीने उल्लेखनीय करिअरही त्यांनी केले आहे. थोडक्यात पुढच्या पिढीला स्वरसमृद्ध आणि सूर समृद्ध पुढच्या पिढीला स्वरसमृद्ध आणि सूर समृद्ध बनवण्यासाठी कलेचा समर्पणाचा ठसा उमटवणारे दिलीप मोहिते आणि शिरीष कीर्तने डोंबिवलीच्या सांस्कृतिक रसागारातील 2 रत्नच आहेत असं म्हणावं लागेल. नमस्कार. आता या सगळ्या मान्यवरांना मी दीप प्रज्वलन खाली येण्याची विनंती करते.
मोनिका, प्राजक्ता टीचर, जतीन, साक्षी टीचर आणि ऋत्विक हे सगळे मिळून आता आपल्यासमोर गणेश वंदना सादर करत आहेत. स्टेजवरती थांबा. या मुलांना बक्षीस देतं. सुजाता कोरडेनी वरती मुलांना बक्षीस देण्यासाठी स्टेजवरती यावं. खरं तर सध्या ना पावसाचा असा ऋतूच आपला राहिलेला नाहीये, पण पाऊस तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडतो. पाऊस मनामनात झिरपतो, थेंबा थेंबात ओथंबतो. अशा या पावसाच्या गाण्यावर भिजायला येत आहेत आपली छान मुलं कार्तिक, इक्षू, तन्वी, स्वरा, ऋत्विक, रियांश आणि स्वराज. आता पावसाळा बघूयात आपण या मुलांनी.
समाधान. स्वरा, ऋत्विक, रियांश आणि स्वराज. चला सगळेजण बक्षीस घेऊन एकदम. आम्ही एक गाणं सादर करतोय की जण आता तुम्हीच ओळखा या ॲक्शन सॉन्गमध्ये कोणत्या कोणत्या ॲक्शन्स आहेत ते सादर करतायत. प्रणव, प्रथमेश, निधी, आयुष, ध्रुव आणि शुभम यांच्या ॲक्शन्स आपण ओळखायच्या बरं का, आपल्याला कळतंय का. किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में जान, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है.
फकीर हैं, फिर भी यारो दिल के हम अमीर हैं। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बाहर के लिए वो जिंदगी। किसी को हो न हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमें से नाम प्यार का। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमें से नाम प्यार का। कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं पे मुस्कुराएंगे। कहेगा फूल घर कली से बार बार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे वो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार। किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। Thank you. I'm so happy, oh so happy. Sing with me. I'm so happy, oh so happy.
सुरेश कुलकर्णींनी व्यासपीठावर यावं. पुढच्या वेळेला एकदम छान करायचं बरं का सगळ्यांनी परत. कळलं का ऍक्शन? ऍक्शन्स करून झाल्या. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. मी बाई फुलराणी गाईन सुंदर गाणी. मी बाई फुलराणी गाईन सुंदर गाणी. फुले बराबर वेचा, आता खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. फूल पाखरू आले, मला हळूच म्हणाले. काय सांगता? फूल पाखरू आले, मला हळूच म्हणाले. तू राजा रानाचा, तू राजा रानाचा, आता खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. मंजुषा कुलकर्णी, राहुल गबळाकर. राहुल आहेस ना पुढच्या? धमाल. हा असा वेळ ना आपल्याला सगळ्यांनाच मिळायला हवा नाही का? आता वेळ आहे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्याकडनं आपल्या या सगळ्या कार्यक्रमाविषयी मनोगत जाणून घेऊया. मी त्यांना विनंती करते, कीर्तने सर आणि अमृते सर. कीर्तने सर आणि अमृते सर, मी विनंती करते की तुम्ही थोडं आपलं मनोगत व्यक्त करावं, त्यासाठी स्टेजवर यावं, दोघांनीही यावं. या पुढील कार्यक्रमाचं सूत्र मी स्मिता पाठक मॅडमच्या हातात सुपूर्द करते. त्यांनी स्टेजवर येऊन पुढचा कार्यक्रम सादर करावा. आणि हेवन स्कूलच्या अस्मिता मॅडम, मी त्यांची खूप आभारी आहे की त्यांनी मला दुसऱ्यांदा मुलांचं कौतुक करायची संधी दिली. मी केव्हाही तयार आहे, तुम्ही जेव्हा सांगाल मी तुमच्यासाठी येईल. तर खूप खूप धन्यवाद. पुढील कार्यक्रम स्मिता पाठक मॅडम करतील. जमलेल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि मनोगत मला तुमच्यासमोर सादर करायचं हे केलं, पण खरं सांगतो मी 20 शब्द झालेले. हे एवढं जे बघितलं त्यामुळे माझ्याकडे शब्दच नाही की हे जे सेलिब्रिटी आहेत त्यांना आम्ही एवढे फिल्म लाईनमध्ये सेलिब्रिटी बघितले, पण हे आज जे खरे सेलिब्रिटी आहेत आणि त्यांना जे समाजात टीचर त्याचा सुपर सेलिब्रिटी की हे एवढं सोपं नाही आहे का? हे जे बघतोय मी हे सोपं नाही. पालकांचं पण
मला खरंच कौतुक वाटतं की हे कसं काम करतायत. आज आम्ही रात्री झोपू नाही शकत. आमच्या हृदयामध्ये एवढं ते पहिल्यांदाच आम्ही असा कार्यक्रम बघतोय, पण आज आम्हाला झोप लागणार नाही एवढं नक्की आहे. आणि नक्की मी मला जास्त मनोगत नाही सांगत, पण ह्या मुलांसाठी मला काही करावंच वाटतं. मी पण एका संस्थेचा एक ट्रस्टी आहे आणि लवकरच मी काहीतरी या संस्थेची मदत करायची इच्छा आहे. आणि ह्या ज्या टीचर्स आहेत या सुपर ह्युमन बिंग्स आहेत, कसे काम करून देतात मुलांकडनं. अरे आमच्यासाठी धडधाकट असताना आमच्याकडे कामं होते आणि असं मला हॅट्स ऑफ टू यू अँड युअर टीम. इथले जे प्राध्यापक आहेत मला माहिती नाही कोण आहेत, मला मी जरूर भेटेन त्यांना. आणि जरूर तुम्ही मला भेटा, मला माझ्या संस्थेतर्फे कुठे नक्की काही मला जी मदत होईल ती मी करण्याचा प्रयत्न करेन. आमची सुद्धा एक संस्था आहे कोकणामध्ये, आमचं गणेश मंदिर आहे श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, त्याचा मी ट्रस्टी 2 ट्रस्टी आमचे. त्याच्या एका ट्रस्टकडून मी नक्की सामाजिक कार्य म्हणून बांधली आहे, सामाजिक कार्य. तर अशा मुलांना मला मदत करायला फार आवडेल आणि मी नंतर सविस्तर तुमच्या शाळेला भेट द्यायला पडणार. थोडं बोलून मी माझे 2 शब्द मी इथंच विराम देतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम माझं स्मिताताईचे आभार. पण इथे निमंत्रित पाहुणे येण्यापेक्षा हा जो कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाला तो खरंच म्हणजे आत्ता जसं आम्ही सांगितलं तसं शब्दात मांडू शकत नाही. पण मी एक गोष्ट करू शकतो, मला म्हणजे ही मुलं, त्यांचे पालक आणि त्यांचे संपूर्ण शिक्षक वर्ग याच्यासाठी मी एकच गोष्ट करू शकतो. आज एक असं अद्भुत काहीतरी आम्हाला पाहायला मिळालं. खरं याच्यापूर्वी 1-2 कार्यक्रम मी स्मिताबाईचे अटेंड केले होते. जसं आता अमृताने सांगितलं आणि आमच्या मनाशी तोच विचार बोलणं चालू होतं की आपल्याला कशी रात्र झोप राहायचे, आई वडील पालक मुलं कसं करत असतील. खरंच म्हणजे ना ही आपल्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. खरंच म्हणजे काही याच्यापेक्षा नाही बोललं. म्हणजे आज कित्येक दिवसांनी असे डोळे पाणावले की काय हे आपण म्हणजे काय आहोत, काय समजतो आणि काय ही मुलं करू शकतात. किती सुंदर. एक तर ती मुलगी किती गोड होते, तर ती दोन्ही डान्सला लागोपाठ होती. खूप छान मुलं आहेत. धन्यवाद. या शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. स्वतःची नोकरी सांभाळून इथं मुलांची प्रॅक्टिस घेऊन पुन्हा घरीसुद्धा आपल्या संसारासाठी छोटे छोटे व्यवसाय करतच आहेत. त्याच्यामुळे त्यांना बघून मला असं वाटलं की एवढ्या हौशी आहेत ना, आपण त्यांचा पण एक कार्यक्रम बसवावा मनात आली. आणि अशा कोणी शिक्षकांचा कार्यक्रम बसवण्याची धुरा श्रुती हो हिने हातात घेतली. संकल्पना श्रुती हो, कोरिओग्राफी पण श्रुती हो आणि स्वार्थ पण असतो प्रत्येकाचा. म्हणजे मोबाईलमध्ये पण बघणं आहे आणि थोडा स्वार्थपणा पण आहे. छोटासा किस्सा सांगते तयार होईपर्यंत. एक मोठी 7-8 मजली बिल्डिंग होती, बांधकाम चालू होतं. 8व्या मजल्याला कॉन्ट्रॅक्टर होता. ती कामं चाललेली होती. तिथे एक माणूस होता, त्याला बोलवायचं होतं. हा का म्हणून खूप थकला तो. शेवटी त्याने केलं काय, एक छोटा दगड घेतला आणि त्याच्या पायाशी टाकला. बरोबर पायाशी टाकल्यानंतर त्याचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये, पण आजकालची सगळी पिढी मोबाईलमध्येच आहे. त्यांनी लक्ष नाही दिलं. पण खरं म्हणजे पाहिजे होतं एक वर्ग पडत आहे का, ॲक्सिडेंट नाही होणार, लक्ष नाही. परत त्यांनी आणखी मोठा दगड घेतला, त्याच्या पायाजवळ टाकला, तरी त्याचं लक्ष नाही. मग तो म्हणला की हा मुद्दामून करतो, एक तो मोबाईलमध्ये करता आहे, मुद्दामून करतो. म्हणून त्यांनी काय केलं, 1 रुपयाचं नाणं टाकलं बाजूला. लगेच इकडे तिकडे बघितलं, 1 रुपयाचं नाणं त्याने उचलून खिशात घातलं. तो म्हणला आता याला बरोबर बघतो. 10 रुपयाचं नाणं टाकलं, ते पण उचलून लगेच खिशात घातलं. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं की स्वार्थ करतोय. मोबाईलमध्ये संबंध तो वेगळा होता, परंतु त्यांनी नंतर त्या माणसाने प्रत्येक जेवढी नाटक ते उचलली, तो कॉन्ट्रॅक्ट जेलमधून खाली आला आणि त्याला पकडून वरती घेऊन गेला आणि हातातून मोबाईल काढून घेतला. थोडक्यात मोबाईलमध्ये ग्रस्त झालेल्याचा एक किस्सा आणि खरा घडलेला किस्सा मी स्वतः बघितलेला आहे.
महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा रेवा वरगा वृष्ट गोयना गगरा गोद्यावरी एकपणाचे धरती पाणी मातीच्या घागरी निपणीच्या दत्तानाया 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 निपणीच्या दत्तानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा भीतीनामा तुझी मुळी गणगणनाया नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा शिव गरजतो शिव गरजतो शिव गरजतो सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा काळ्याच्या तीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मन भेटे खेळती खेळ जीव गेली द्राहित्याच्या उन्हात सिजला निधळ्याच्या घामाने भिजला देश गौरवा साथीची जला साथीची जला साथीची जला देश गौरवा साथीची जला दिल्ली तेली तत्करांतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा खूप छान म्हटलंय आयुष्य गाणं. तो त्याच्या गाणं म्हणण्याची वाटच पाहत होता की त्याला कधी संधी मिळते. तर आम्ही त्याला काही संधी दिली आहे. त्याने खूप छान गाणं म्हटलेलं आहे. मला असं वाटतंय की पालकांमधनं कोणी येईल का, त्यांना कोणाला काही सादर करायचं असेल, म्हणायचं असेल, आहे कोणी? कोणाला बोलायचंय, कोणाला बोलायची इच्छा आहे, ज्यांचे पाल्य या शाळेत आहेत? कारण बोलण्यासारखं खूप आहे. ॲक्च्युली 2 वर्षापूर्वी मला या शाळेने सूत्रसंचालन करण्यासाठी यायला तुम्ही म्हणून बोलवलेलं होतं. माझी पण तेव्हा ही पहिलीच वेळ होती. आणि जसं आता या दोन्ही मान्यवरांनी सांगितलं, मी सूत्रसंचालन पण करते आहे. आणि जसं मुलांनी पहिला नाच सुरू केला, मला अक्षरशः घळाघळा रडायला येत होतं, जी आत्ता ही परिस्थिती आहे. त्यामुळे या मुलांसाठी काम करायला मी नेहमी तयार आहे. आणि खरं त्यांनी दुसरी संधी पण मला दिली आहे. तर माझी अशी इच्छा आहे की पालक आहेत त्यांनी पण इथं यावं, आपल्या मुलाविषयी पाल्याविषयी बोलावं असं मला वाटतं. किंवा कोणाला काही सादर करायचं असेल तरीही त्यांनी पुढे यावं अशी माझी इच्छा आहे. कोणी आहे का? येऊ शकतंय का कोणी बोलायला? बरं जाऊ दे, मग आपण थोडा एक खेळ खेळूया का? तयार आहे? मग एक काम करा, कोणाच्या पर्समध्ये 10चं कॉईन आहे त्यांनी पटकन आणून द्यावं मला, जेंट्सने. मी 10 म्हणते, कोणाच्या ह्याच्यात सापडते? 1 2 3 तुम्हाला माहितीच होतं, तेव्हा झालं, जिंकले. यांना माहितीच होतं यांच्याकडे आहे म्हणून. अच्छा, सर एक गाणं म्हणणार आहे. तोवर
वा वा वा, काय छान. अरे वा, नाव काय? कोरडे मॅडम, त्यांच्याकडे सापडले. आगमन होते, वृक्ष मोडू लागतात, पक्ष्यांची किलबिल सुरू होते, थेट वरचा साल कोकिळ पक्षी वातावरण संगीतमय करतो. पहिला दिवस चैत्रशुद्ध प्रतिपदा. लंकाधिपती रावणाचा आणि इतर अनेक राक्षसांचा वध करून 14 वर्ष वनवास होऊन रामरायांचे अयोध्येत आगमन झाले. तोच हा दिवस. साऱ्या अयोध्येवासियांनी गुढी उभारून श्रीरामाचे स्वागत केले. तेव्हापासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढी हे विजयाचं आणि समृद्धीचे प्रतीक आहे. चला त्या चैत्र महिन्याचं स्वागत केला, गुढीपाडवा. चैत्राच्या पहिल्या दिवया जमूया, वसंत ऋतूचे स्वागत करूया. चित्राचा पहिला दिया जमूया, वसंत ऋतूचे स्वागत करूया. रंगोळी काढूया, फुगडी खेळूया, श्रीखंड पुरीचा नैवेद्य बनवूया. रांगोळी काढूया, तोरण बांधूया, नदीला वर्षाचा आनंद करूया. चला साजरा करूया गुढीपाडवा, चला साजरा करूया गुढीपाडवा. हॅलो हॅलो, गुढी उभारून झाली. चैत्रानंतर वैशाख महिना. फार काही मी शाळेसाठी निबंध येण्यासारखी माहिती सांगत आहे. थोडक्यात प्रत्येक सणाचं महत्त्व. या महिन्यात सूर्याची उष्णता प्रखरतेने जाणवते, म्हणून त्याला वैशाख महिना असे म्हणतात. पक्षी चोच उघडून चक्क पाणी मागत आहेत अशा अवस्थेत फिरत असतात, म्हणून खिडकीत अगर अन्य ठिकाणी पाणी ठेवून त्यांना शांत करावे. 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण याच महिन्यात येतो. शेतकरी कामाचा आरंभ करतात. अक्षय याचा अर्थ खूप टिकणारं, म्हणून चांगल्या गोष्टी, चांगले विचार करावे, म्हणजे ते कायम टिकतात. ज्येष्ठ या महिन्यात श्रीरामाची आणि हनुमानाची भेट झाली असं म्हणतात. भगवान शनिदेवाचा जन्म झाला. पृथ्वीवर गंगा उतरली, म्हणून या महिन्यात गंगा स्नानाचे महत्त्व आहे. वडाची पूजा केली जाणारी वटपौर्णिमाही याच महिन्यात. झालं आषाढ उजाडला. आषाढात ढग जमू लागतात, रिमझिम धाराने वर्षाकीत कळू लागतात. या दारावर वयोवृत्त सुरू होते. या महिन्यापासून सणांची मांदियाळी सुरू होते. ज्या गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं त्या गुरूंची पूजा केली जाणारी गुरुपौर्णिमा. घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाणारी दिव्याची अवस दिवाळी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी हा दिवस वारकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. जळी स्थळी काष्टी पाषाणी त्यांना विठुमातच दिसत असते नाही का. तांग कुसुमणी मंडळी माऊलीच्या दर्शनासाठी मैल चालत जात असतात. चला तर मंडळी निघाली.
सतत बरसणाऱ्या वर्षारांमुळे सर्व सृष्टी हिरवीगार दिसते. म्हणून याला हिरा श्रावणाचेही म्हणतात. हा मनभावन म्हणजे मन प्रसन्न करणारा आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, नागपंचमी, गोपाळकाला, बैलपोळा याच महिन्यात हर तऱ्हेचे खेळ घडून रात्र जागून मंगळागौरी पूजा केली जाते. तोच हा महिना. मंगळागौरीचे 2-4 खेळ बघूया. हाताची फुगडी मामा घेतो निगडी मिळा नाही दोरा मामा माझा गोरा रंग छान छान शाळा आमची छान छान शाळा आमची छान छान आमची छान छान सीता मॅडम छान छान आम्ही त्यांचा ठेवतो मान आम्ही त्यांचा ठेवतो मान आम्ही त्यांचा ठेवतो मान तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला आज वार शनिवार मारुतीला नमस्कार आज वार शनिवार शनिदेवाला नमस्कार तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला दंड फुगडी दंडाची दंड फुगडी दंडाची साडी माझ्या आवडीची साडी माझ्या आवडीची मैत्रीण माझ्या आवडीची मैत्रीण माझ्या आवडीची दंड फुगडी दंडात जाई ग लपान जाई ग दसऱ्याला पुणे दिवाळीला येईन ग दसऱ्याला पुणे दिवाळीला येईन ग त्याचा 6वा महिना. या महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस. या बाप्पाचे नाव घेतल्याशिवाय पूजा केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाचा शुभ कार्याचा आरंभ होतच नाही. लोकमान्य टिळकांनी पुणे येथून सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली तेव्हापासून घराघरात चौकाचौकात हा उत्सव साजरा केला जातो. कोकणामध्ये तर या सणाचे खूप महत्त्व आगळेच आहे. अतिशय शिस्तबद्धतेने तालमृदुंगाच्या तालावर आरत्या म्हणण्याचा प्रघात आहे आणि एक वेगळाच माहोल तयार केला जातो. शहरात मात्र हा उत्सव थोडा विकृत अवस्थेत जाते असो, पण आपण हा उत्सव साजरा करूया. उजाडला. आषाढ म्हणजे श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणांचा परमोच्च बिंदू म्हणजे घटस्थापना. प्रतिपदेपासून 9 दिवस घट बसतात आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा. कोजागिरी पौर्णिमा हा जागृतीचा वैभवाचा आणि या कोजागिरीला लख्ख चंदन पडतं. या चंदनापासून दूध, लाया, चुरमुरे अशा पांढऱ्या पदार्थाचं सेवन करण्याचा प्रघात आहे. खरं म्हणजे चांदण तसं आपल्या आसपासच असतं नाही का. फक्त टिपण्यासाठी टिपकागदासारखं मन हवं असतं. तसं आपण सगळेजण टिपकागदासारखा हा कार्यक्रम टिपत आहात असं मला आपल्या चेहऱ्यानं दिसतं. असो नवरात्र म्हटलं की देवीची आरती जेव्हा जोगवा हवाच तो जोगवा मागण्यासाठी कलाकार मंडळी येते. जोगवा
कार्तिक महिना उजाडला, दिवाळी, दीपावली, तेजाचा सण, दिव्याचा सण. कोणाचं बाळ रडतंय त्यांनी जरा बाहेर घेऊन गेलं बरं होईल. व्हॉलंटियर्स कुठे पटकन कोणी व्हॉलंटियर्स वरती या. त्या साईडचे ट्यूब बंद करा. एल असं लिहिलेलं असेल बघा, लाईट वरती वरती चढ. दिसतंय? कर बंद सगळे लाईट. हो ते सगळं काढो. कर तू बिंदास. बरं ओके. दिवाळी, दीपावली, तेजाचा सण, दिव्याचा सण, काही म्हणूया, प्रत्येक नावात तेज तर दडलेलंच आहे. दारोदाई पडत्या, स्वागत करण्यासाठी दारात लटकलेली आकाशकंदील, अंगणात काढलेली रांगोळी, मोहक रांगोळी, त्यात भरलेले सुंदर रंग एकत्र आले तर तिची मोहकता आपल्या मनाला खूप आनंद देते नाही का. आणि दिवाळीचे दिवे बरं का, दिवाळीचे दिवे नुसता प्रकाशच देत नाही तर जगण्याला नवे आकाश देतात. आपण असे दिवाळी साजरी करूया. चला दिवाळी. मार्गशीर्ष महिना उजाडला. या महिन्यात पण काश्यप ऋषींनी काश्मीरीची रचना केली. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारला खूप महत्त्व आहे. दत्त जयंती, खंडोबाचे नवरात्री याच महिन्यातील. थोडक्यात काय, जप, तप, ध्यानधारणा यासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. पौष, सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हणतात. थंडीचा महिना असल्यामुळे तीळ, गूळ, शेंगदाणे यासारखे उष्ण पदार्थांची देवाणघेवाण करून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. मान, या महिन्यात येणारी माघी चतुर्थी ही सुद्धा उत्साहाने साजरी केली जाते. माघ महिन्यात कोणत्याही धातूची आणि भाद्रपद महिन्यात मातीची गणेश मूर्ती पूजावी असे म्हटले जाते. याच महिन्यात येणारा महाशिवरात्र हा सणही अनेक देवळांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चला, मराठी महिन्यातला शेवटचा महिना फाल्गुन उजाडला. मराठी महिन्यातील अंतिम महिना उमंग आणि उत्साहाचा महिना. फाल्गुन नक्षत्र असल्यामुळे या महिन्याचं नाव फाल्गुन पडले. होळी पौर्णिमा आज आणि याच महिन्यात दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा म्हणून होलिका दहन केले जाते. दुसऱ्या दिवशी रंग उधळून रंगोत्सव साजरा केला जातो. याला धुळवड असंही म्हणतात. विशेषतः कोळी बांधवांचा हा आवडता सण आहे. खूप महत्त्व आहे. चला रंगोत्सव बघूया. प्रचंड टाळ्यांनी गडगडाट. चला रंगोत्सव हा शेवटचा महिना होता मराठी महिन्याचा. स्वागत होतं ते सारखं उत्स्फूर्त टाळ्यांनी परत सगळ्यांनी मोठ्या टाळ्यांचा कडकडाट करून सगळ्या शिक्षक वृंदाचं कौतुक करावं. धन्यवाद. रात्रीनंतर उगवते म्हणून ती पहाट असते. रात्रीनंतर उगवते म्हणून ती पहाट असते. वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते. कलेकलेनं बदलतो म्हणून तो चंद्र असतो. आणि अशी उत्स्फूर्त टाळी मिळते म्हणून ती दाद असते.
चला सगळे तुम्ही वरती उभारा, चला मुलं सगळी पटपट. रोज नित्यनेमाने त्यांच्यासाठी करतात, पालकांशी संवाद साधतात, पालकांसोबत सो यांनाही खरं खूप दाद दिली पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून की हे सगळं हे जमवून आणतात आणि मग आमच्यासारख्यांनाही स्टेजवर यायला संधी देतात, मदत करायला संधी देतात. स्मिताताई. थँक्यू सगळ्यांना. तर मी आपला कार्यक्रम संपायचा आहे बरं का, संपलेला नाही आहे, कारण बऱ्याच लोकांचं आपल्याला ज्यांनी मदत केली आणि त्यांना स्टेजवरती बोलवणारच आहे. पण काही लोक जात असताना त्यांनी माझी एक ओळख करून दिलेली आहे, त्याबद्दल स्मिता मॅडम थँक्यू. खरंच हे माझं एक खरं म्हणलं तर कुटुंब आहे. मी याच्यामध्ये पालक किंवा कोणी असं मी समजतच नाही आहे. हे माझं घर आहे असं मी समजते. दिवस रात्र मी या मुलांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करत असते. माझं एकच ध्येय असतं की या मुलांना मी काहीतरी करून दाखवावं. आज त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला तरी मला खूप आनंद असतो. त्यांनी माझ्याकडे राख्या बनवतात, त्यांनी 2 रुपयाची राखी जरी विकत असेल ना तरी मला त्यांच्याबद्दल खूप कौतुक वाटत असतं. खरोखर सांगते, हे मुलं म्हणजे देवाघरची फुलंच आहे. समाजामध्ये मला या मुलांना आणण्यासाठी मी हे काम करत असते. आणि जे पालक जे दुःखी आहेत ते दुःखी करता नाही येत आहे, कारण म्हटलं तर ते हॅपीच आहे. नॉर्मल मुलांपेक्षा हे जे पालक आहे ना हे खरोखर देवाची एक देणगी आहे, कारण तुमच्या नशिबी हे दिलेलं आहे आणि तुम्हाला करून दाखवायचं आहे. हे जर तुम्ही करून खरंच दाखवलं आणि त्यांना कुठेतरी काहीतरी करून दिलं आणि त्यांनी 1 रुपया जरी आणून दिला, 1 रुपया जरी त्यांनी कमवून आणून दिला तरी त्या पालकांनी खरं म्हटलं तर खूप मोलाची गोष्ट आहे. मी थोड्या वेळाने खरं म्हटलं तर बोलणारच आहे, कारण हे जे आहे सगळे हे माझे छोटे मोठे आहे. आणि आता हा जो पालकांनी टीचरांनी डान्स केलेला आहे यामध्ये सगळे सण साजरे केले आहे. या मागचा एक हेतू म्हणजे सांगायचा म्हटलं म्हणजे आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रत्येक सण साजरा करतो, मुलांना प्रत्येक सणाबद्दल माहिती देतो. हे सगळ्या पॅरेंट्सला माहिती आहे. सगळे पॅरेंट्स तयार करून पाठवतात. इथे आम्ही सगळा कार्यक्रम करतो आणि त्याच्यानंतरच आम्ही मुलांना घरी पाठवतो. ते हे एक तुम्हाला फक्त 10 मिनिटांमध्ये आम्ही स्टेजवरती टीचरांनी साजरे करून दाखवलं आहे. तर आता आपण दुसरा कार्यक्रम करूया. याच्यानंतर खरं म्हटलं तर आपले शिवप्रतिमेचे जे आहे ते बोलणारच आहे, ज्यांनी मला खरोखरच मदत केलेली आहे आणि जे आहे ते मला सपोर्टर आहे. ते खरं म्हटलं तर माझं एक कवच आहे. मला काहीही न होता ते माझ्या सहभोवती एक आई कशी मुलाकडे जाते तसं मी त्यांच्याकडे जाते, ते माझ्याकडे येतात. आम्ही दोघं मिळून काहीतरी करत असतो. पण हे जे सगळं कार्य करायचं म्हटलं म्हणजे टीचरांची मेहनत. मी फक्त सांगते आणि ते करतात. टीचरांकडनं करून घेणं म्हणजे ही खायची गोष्ट नाही आहे. खूप ते स्वतःला मारून घेतात, त्यांचे कपडे फाटतात, त्यांचे केस ओढतात, तरी मुलांना मी जो टास्क दिलेला आहे टीचरला तो टास्क ते पूर्ण करून माझ्याकडे आणून देतात. त्यामुळे मी खरं म्हटलं तर टीचरांचं खूप मनापासून कौतुक करते आणि स्टेजवरती आणते. त्यासाठी खरोखरच त्यांचं जेवढं कौतुक करणार तेवढं माझ्यासाठी कमी आहे. माझ्या शब्दाच्या पलीकडे ते राहत नाही. आता मुलं स्टेजवरती आलेली आहे. आपण एक छानसा कार्यक्रम करू. आपली भारत माता आहे, भारत माता आलेली आहे. तुम्ही तिच्याकडे बघत असताना तुम्हाला असं पण वाटायला पाहिजे की तिचे पॅरेंट्स कौतुकवान आहात. आज तिच्याकडे बघत असताना तिला ती तयार करून आणलं. खरं म्हटलं तर तुमच्या डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे की ती आज स्टेजवरती आली. कोणामुळे आली? ती काहीतरी करत असताना, म्हणजे नॉर्मल मुलं, तुमचा नॉर्मल जरी मुलगा असेल तरी तो आजपर्यंत स्टेजवरती येत नाही. ती आज स्टेजवरती आली. तिच्यासाठी खरं म्हटलं तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आता नंतरचा कार्यक्रम स्मिता मॅडम. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने होईल. त्यानंतर टीचर लोक कार्यक्रम करतील आणि कीर्तने मॅडम तुम्ही वरती आभार प्रदर्शनाला यायचं. झेंडावरती, झेंडा कधी खाली, झेंडा वर वर.
महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. वावरला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. वावरला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या आगरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या आगरी. हिमकडीच्या चट्टानाया, हिमकडीच्या चट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. आधी त्यांना पुष्कर कीर्तने संचालिका कीर्तने मॅडमचा मुलगा. बोलायचं तुला. सो थँक्यू सो मच एव्हरीवन जे लोक आलेत आज इथे. पाहुणे, माझे वडील, माझी आई, संचालिका स्मिता कीर्तने, संजय कीर्तने, शिवप्रतिमा, मित्रमंडळ, सगळे प्रमुख पाहुणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे या मुलांचं, जे आज त्यांनी भलेही 2 मिनटं स्टेजवरती उभं राहिले, 2 मिनटं स्टेजवरती येऊन परफॉर्मन्स दिला. त्या परफॉर्मन्ससाठी त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या 2 मिनिटाच्या परफॉर्मन्सला पण त्यांना 1-2 तासाची मेहनत असते, जी पॅरेंट्स आणि टीचर घेतात. तर त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या असायला वाजायला. मला खूप इमोशनल होतोय मी, पण तरी मी येऊन बोलायला आलो इकडे. ॲक्च्युली शाळा आपली 2022 मध्ये सुरुवात केली, पण माझा जन्म 1999चा आहे. त्याच्याही आधी माझ्या आईनी, माझ्या वडिलांची मेहनत मी बघितली. 2022च्या आधी माझ्या आईनी व माझ्या वडिलांनी जी मेहनत करून इथपर्यंत आलंय, मला खूप गर्व आहे की मी यांच्या मुलगा असण्याचा मला खूप गर्व आहे. मला राहवलं जात नाही, पण 2022ला जेव्हा शिवप्रतिमेकडे माझ्या आईने हाक मारली, त्यांनी जी आम्हाला मदत केली आहे, त्यांच्या सहकार्यानेच आम्ही आतापर्यंत इकडे पोहोचलेलो आहोत. तर मी खरंच काही बोलू नाही शकत आहे, कारण की मी थोडंसं पाऊस झालोय. पण खरंच खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि ही तर सुरुवात आहे. अजून पुढे आपण भविष्यात भरपूर गोष्टी बघणार आहोत. आता जेवढे पोर आहेत त्याचे दुप्पट तिप्पट पोरं आपल्या शाळेत असणार आहे आणि नक्कीच तुम्ही भविष्यात अजून मोठा कार्यक्रम आपल्याकडनं बघणार आहात. थँक्यू सो मच सगळ्यांनी आल्याबद्दल. थँक्यू सर, तुम्ही आले. थँक्यू सो मच. मीन्स अ लॉट. थँक्यू. सर्व उपस्थित पालक बंधू, आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेनुसार आपल्या विनंतीनुसार आपल्या या कल्याण डोंबिवली महापालिकेमधील 19 या विभागातून निवडणूक लढवत असणारे श्री जयंत दत्तू पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले आशीर्वाद घेण्यासाठी ते आलेले आहेत.
मी त्यांना विनंती करतो की 2 मिनिटात आपण स्टेजवर यावं. केतने मॅडमला विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्याला सर्वांना विनंती आहे की येत्या 15 तारखेला महापालिकेची निवडणूक आहे. त्यांचं चिन्ह आहे रेल्वे इंजिन, ठाकरे ब्रँड. उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्या महायुतीतून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. तरी आपल्यासाठी ते निवडून आल्यानंतर बरेचसे काही कामं करणार आहे. शाळेसाठी देखील त्यांचं माझं पूर्ण झालेलं आहे. मी त्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. नमस्कार. भिवन स्पेशल स्कूल व पालना गरमुलांचे आज वार्षिक संमेलन संपन्न होत आहे. या स्नेहसंमेलनाला माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी आयुष्य लाभावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ईश्वराला अजून एक प्रार्थना करेल की अशा या मुलांना आपण एक उत्तमाची बुद्धी देव, ज्याची बुद्धी कमी आहे पण त्यांना बुद्धी देण्याचं तू एक सामर्थ्य दे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तमाचं जीवन जगण्यासाठी त्यांना एक बुद्धी प्राप्त हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा करतो. आणि येत्या 15 तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या युतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. माझी निशाणी आहे रेल्वे इंजिन. 2 नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि माझ्यासारखे एक प्रामाणिक आणि होतकर कार्यकर्त्याला आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवायचं आहे, जेणेकरून आपल्या विभागामध्ये जी काय कामं राहिलेली आहे ती कामं अपूर्ण जी कामं आहेत ती पूर्णत्वात आपण नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. MIDCमध्ये अनेक पूर्वी विकास कामाचे प्रश्न होते, काही राहिलेले प्रश्न आहेत ते आपण नक्की प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची जी काय मागणी असेल ती मागणी देखील पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि मी आश्वासित करतो की नक्की या शाळेला माझ्याकडून एक विशेष प्रकारची देणगी किंवा काही समस्या असेल त्या समस्या मी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो. जास्त वेळ घेत नाही तुमचा. मला तुमच्या शुभेच्छा हव्यात आणि तुमचा आशीर्वाद हवा आहे यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या शिक्षक वर्गाने कृपया व्यासपीठावर यावं. सर्व शिक्षक नूतन पटापट चला. मुलांसारखं नका करू, बराबर. हो, तुम्हाला धन्यवाद. सगळे शिक्षक पटकन, एकही शिक्षक अजून आले नाही आहे. पार्थ ड्रायव्हर राहुल जोगळेकर कृपया स्टेजवर यावं. साधना सडेकर कृपया स्टेजवर यावं. साधना सडेकर. पार्थ ड्रायव्हर राहुल जोगळेकर. तुला कधीच बघितलेलं होतं मी तिथे चुपचाप त्यांना बोलवा ती मंजिश म्हणजे आम्हाला स्टेजवर बोलवू नका. दिसला तुझ्या हस्ते आपण शिक्षकांचा सत्कार करूया. शिक्षकांचा कार्यक्रम पाहिलास आणि तुझ्या हस्ते बक्षीस. ही माझी मैत्रीण आहे, तिच्या हस्ते पण आपण शिक्षकाला शिक्षक सगळे वरती लवकर पटापट. साक्षी वंदना हिच्या शेजारची. शिक्षकांचं खूप कौतुक चालू आहे आणि करण्यासारखंच आहे. सीमा ये साधना. साक्षी लाल लाल साडीवर. विनीता टीचर पलीकडे
नूतन डी छोटी येतील. धन्यवाद दोघांना, धन्यवाद सगळ्यांनी शिक्षकांची धन्यवाद. शिक्षकांचा मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करते. वेळोवेळी मदत करणारे, माझ्या शब्दाला न तुघडतात, मी जो हट्ट मागितला तो माझा पूर्ण करणारे, असे एकमेव म्हणता नाही येणार, तशी सगळी टीमच माझ्या पाठीशी आहे. कुलकर्णी सर झाले, म्हात्रे सर झाले, सावळे सर झाले, सगळे जण मी काहीही म्हणेन, मी ज्या दिशेला बोट दाखवेल तो माझा हट्ट पुरणारे असे शिवप्रतिमा मित्र. त्यांना 2 शब्द आपल्या शाळेबद्दल बोलायचे आहेत. आपल्या मुलांचं, आपल्या टीचरांचं कौतुक करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी बोलावं. असते वेदिका टीचर, वेदिका गेली. बरं, स्मिता शेट्टे जिनी उत्तम निवेदन करले नाही त्यांचं असते. वेदिका गेली का? धन्यवाद उत्तम निवेदनाबद्दल. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर, सर, शिवप्रतिमा मित्रमंडळाचे पदाधिकारी, सदस्य, उपस्थित निमंत्रण, आमच्या हेवन स्पेशल स्कूल या शिवप्रतिमा मित्रमंडळाच्या अंतर्गतला हा उपक्रम आहे पाळणाघर. त्याच्या संचालिका सौ कीर्तने मॅडम. शिवप्रतिमा मित्रमंडळ हे गेली 30 वर्षापासून या विभागातलं एक प्रमुख आणि नावाजलेला संस्था आहे. हे काय मला नव्याने सांगायची गरज नाही आहे. आणि या संस्थेमार्फत आम्ही जे काही उपक्रम चालवतो, हा आमचा प्रमुख उपक्रम आहे पाळणाघर. बाकी इतर जे सांस्कृतिक म्हणा, क्रीडा क्षेत्रातले म्हणा, जेवढे म्हणून उपक्रम चालवतो, पण एक गोष्ट आम्ही संस्थेतर्फे निश्चित आहे, कटाक्षानं पाळलं जातं की ज्या कुठला उपक्रम आम्ही राबवतो त्या उपक्रमाचे जे प्रशिक्षक असतील, संचालक असतील, संचालिका असतील, हे त्या विषयातले मास्टर्स आहेत का नाही, म्हणजे सर्टिफाईड आहेत का नाही. आमचा हा उपक्रम पहिल्यापासूनच आहे. आता तुम्हाला इथल्या लोकांना सांगायची गरज नाही आहे इथे किती उपक्रम चालतात ते, आणि मला वेळ पण हे करायचं नाही आहे. पाळणाघर हा उपक्रम आमचा सुरुवातीपासूनचा मुख्य उपक्रम. मध्ये कोविडच्या काळामध्ये बंद पडल्यानंतर तसे 1-2 जण आले होते, पण कीर्तने मॅडम यांची आमची ओळख झाली त्या निमित्ताने, आणि मग त्या म्हणाल्या की आम्हाला जरा जागा. आता आमचं काम काय आहे, तर आम्ही त्या उपक्रमाला संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देणं. आणि माझ्याकडे ज्यावेळी येतात मग कीर्तने मॅडम त्यांचं आणखी मी विस्ताराने जास्त सांगणार नाही, कारण मग मी एकदा बोलत राहिले, त्यांनी मला पहिलीच तंबी दिली की जास्त वेळ बोलायचं नाही म्हणून. आणि त्यांना माहीत आहे, अर्थात त्यांना माहीत आहे, कारण कसं आहे की जरी विषय असला की त्या विषयाला जोडून एक काही हे विषय येतात. पण टू बी फ्रँकली त्यांच्याबरोबर आम्ही ज्या वेळेला हा उपक्रम सुरू केला त्याही 2 मुलं होतं. आज दोनाची तुम्हाला 25 मुलं दिसतील. त्या मुलांच्या संख्येच्या वाढीबरोबर त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे आमचं पूर्ण लक्ष दिलं. दैनंदिन सोयीसुविधा तर आमच्याकडून पुरवल्याच जातात, पण त्याचबरोबर मध्ये आम्ही मेडिकल काम घेणं त्यांचं, त्या मुलांचं एम्स हॉस्पिटलकडनं आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य मिळतं. अशा वेळेला आमचे म्हात्रे सर आहेत तिथलेच. आणि आमचं स्वतःचं देखील जसं आम्ही प्रशिक्षक हा सर्टिफाईड आहे किंवा नाही हे जसं बघतो, तसं तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, कारण माझ्याकडे मध्ये 1-2 जण पालक वगैरे आले होते, पण आमचं त्या आमच्या पाळणाघरामध्ये
पिरियॉडिकल त्यांचं काय डेव्हलपमेंट होतं, सर्वांगीण विकास काय असतो. आता कदाचित बहुसंख्याला माहीत नसेल, म्हणजे त्या मुलांमध्ये एक जनरलाइज आपण केलं जातं, बरोबर ना. म्हणजे मी अगदी पहिल्यापासून मतिमंद म्हणून हा शब्द वापरायचा मी वापरत नाही, टाळतो, गतिमंद म्हणतो. पण त्या मुलांमध्ये देखील प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं प्रत्येकात, कारण तो एक जनरलाइज आपण देतो पण तो जनरल नाही आहे. आणि त्या मुलांचं त्या तऱ्हेने त्यांची रिक्वायरमेंट त्यांचा बघा. एखादा आता मी म्हटलं हे की सामान्य माणसाकडे माझा कोणी नवीन आल्यानंतर त्याचा विश्वास संपादन करणं हे एका भेटीत किंवा 2 भेटीत होत नाही. मला त्याच्याबरोबर जाऊन जेव्हा त्याला माझ्यावरती विश्वास होतो आणि मग माझा त्याच्यावर विश्वास, हे विश्वास असतो. तर इथे तर त्या बाळांचा विश्वास पहिल्यांदाच मुलांवर संपादन करून घ्यावा लागायचं. काही बाळ आता मी तिथे पाठाघरात रेग्युलर केल्यामुळे काही बाळ माझ्या देखील चांगल्या म्हणजे मला परिचय माझ्या सुसंवाद साधतात. पण एक नवीन म्हणजे काही वेळेला त्यांची जी रिॲक्शन असते कुठल्या क्षणाला काय होईल हे कोणालाही काय अगदी त्या पालकांना पण माहीत नसतं. आणि अशा वेळेला त्या बालकांना सांभाळून घेणं, त्या बाळाला त्याच्या गरजेनुसार त्याला टॅकल करणं हा त्यांचा कलात्मक गुण आहे. आणि त्यासाठी महत्त्वाचं काय असतं तर तुमच्याकडे पेशन्स हवे असतात, तुमच्याकडे तेवढी क्षमता हवी असते त्याला समजून घेण्याची आणि मुळामध्ये जसं एक आईचं एक हृदय असतं बघा. आता तुम्हाला एक चांगल्या याच्याबद्दल मी किस्सा सांगेन की साने गुरुजींच्या बद्दल हे आचार्य आपल्या एकदा म्हणाले होते की 10 आईंचं हृदय म्हणजे साने गुरुजी. याचा अर्थ असतो ना, म्हणजे ती ममता, ममता हा शब्द फक्त ममता या शब्दाने त्यातलं हृदय, त्यातली जी संवेदना जी असते ना, ती संवेदना ज्यावेळी तुमच्याकडे येतं त्यावेळेला तुम्हाला त्यामध्ये तुम्ही त्यात जीव होता, त्याच्यामध्ये प्रेम, त्यात सगळं साठवलं जातं. ते मला त्यांच्याकडनं मिळालं. आणि म्हणून मॅडम तुम्हाला मी सहकार्य जरी करत असेल तर शिवप्रतिमा मित्रमंडळ करते. मी कोणी नाही आहे. त्या शिवप्रतिमा मित्रमंडळाने मला पदावर ठेवले तोपर्यंत मी आहे. त्यामुळे जे काय होतं ते शिवप्रतिमा मित्रमंडळाच्या सहकार्याने तुम्हाला जेवढं काही तुम्हाला सहकार्य देता येईल तेवढंही आमचं स्वतःचं, कारण आम्ही पाहतोय तुमचं काम पाहतोय. त्या इव्हन ज्या टीचर्स असतात त्या टीचर्सना देखील त्या प्रत्येकींचं ज्या बाळाबरोबरचे इन्व्हॉल्वमेंट असतं ही इतकी साधी सोपी गोष्ट नाही. आम्ही नॉर्मल बाळाला देखील फार रडल्यानंतर तो गप्प असायला करायला आपण ताबडतोब खिशातला मोबाईल देतो एवढं, आणि आपली स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न करतो. तर ह्या बाळांसाठी तुम्ही काय करणार आहात? ज्या वेळेला तुम्ही म्हणजे मुळात ते तुम्हाला शिकावं लागतं. म्हणजे माझं स्वतःचं मत आहे, त्या पालकांना देखील मुळामध्ये माझं बाळ काय आहे, त्याला माझी गरज काय आहे नेमकं, हे ज्या वेळेला तुम्ही त्या पद्धतीनं अभ्यास करा आणि ती ममता लावत त्या मुलांनी त्याची सर्वांगीण डेव्हलप झाली. आणि मला फार बरं वाटतं की आलेला मुलगा 6 महिन्यामध्ये म्हणा किंवा वर्षभरामध्ये त्याची जी मानसिक हे होते डेव्हलपमेंट दिसते आपल्याला, ती दिसल्यानंतर आपण केलेल्या कामाचं आपल्याला एक फलित प्राप्त होतं. त्याबद्दल मी आमच्या त्या संपूर्ण टीमचं म्हणजे स्मिता कीर्तने मॅडम आणि त्या सर्व टीमचं मी खूप हे करतो, म्हणजे त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांना सांगतो बाबा मी जास्त वेळ बोललोय, सॉरी. तेव्हा हे माहीत तुम्ही तुमच्याकडे घ्या. आणि पर्टिक्युलरली मी ह्या आमच्या ज्या हे आहेत ना आपले शाळा आपली ज्ञान मंदिर शाळेच्या मुलांना प्लीज, हॅलो, ज्ञान मंदिर शाळेच्या मुलं जे इथे मॉनिटर म्हणून काम करायला आले होते त्यांना प्लीज जाण्यापूर्वी तुम्ही शिवप्रतिमा मित्रमंडळाच्या कार्यालयात मला भेटा. तर ते ओके, धन्यवाद. खूप बरं वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून. मॅडमला सांगतो आणखी खूप चांगला पुढे आपला आणखी कार्यक्रम पुढल्या वर्षी आणखी मस्त होईल. हां, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, थँक्यू. खरं सांगायचं म्हटलं तर खरंच तुमचा सपोर्ट मला असतोच, त्याबद्दल तर काही वादच नाही आहे. पण आता मला सगळ्यात बोलायचे आहे पूर्णविराम द्यायच्या आधी मनोगत म्हटलं की पूर्णविराम येतो.
पण पूर्णविराम द्यायच्या आधी मला काही लोकांना स्टेजवरती बोलवायचं आहे आणि एक छोटंसं गिफ्ट म्हणून त्यांना मी आमंत्रित करायचं आहे. कुलकर्णी सर आणि कुलकर्णी मॅडम प्लीज स्टेजवरती या. माझे हे लाडके बहीण भाऊ आहे. बहीण भाऊ हे फार लांब असतात. इथे जे नातं असतं ते आपलं नातं असतं आणि ते आपल्याला सांभाळायचं असतं. आपण जेव्हा कोणाला फोन करतो त्यांना यायसाठी फार वेळ लागतो, पण इथले जे नाते असतात ते अगदी खरंच रक्ताचे, जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे असतात. आवाज देतात, कुठे काय दुखलं की त्यांना आवाज दिला, तसे हे सर आणि मॅडम फार मला नेहमी अगदी पहिल्यापासून हे मला खूप सपोर्ट करतात. त्यासाठी मी त्यांना एक तुळशीचं रोप हे करते. कीर्तने सर, पुष्कराव सर, पुष्कर सर, पुष्कर सर, खरोखर सरांना हे नेहमी माझ्याशी निगडीत सर असतात, सर आणि मॅडम. यांचं छोटंसं कौतुक करते मी. त्याचप्रमाणे स्मिता, थँक्यू मॅडम, थँक्यू सर मॅडम. त्याचप्रमाणे आपल्या शिवप्रतिमेचे कुचे मॅडमला मी आमंत्रित करते की त्यांनी यावं. तुझे मॅडम आणि सगळ्या शिव, त्याचप्रमाणे साक्षी, त्याचप्रमाणे सीमा, नूतन, माझ्या मुलांना खाऊ घेऊन येतात. माझ्या मुलांना म्हणतात की मॅडम तुमचे मुलं काय खातात. मी त्यांना सांगते माझ्या मुलं काहीच खात नाही. जे घेऊन येतात मी त्यांच्या बॅगेमध्ये टाकते. पण कधी असं होतं की पॅरेंट्स ती बॅग बघतच नाही. 4 दिवसपर्यंत ते परत महिला मंडळ आहे, कधी पण आठवण आली की ते मला येऊन माझ्या मुलांसाठी खाऊ घेऊन येतात. थँक्यू मॅडम, थँक्यू. सतत त्यांच्यासाठी काम करतात आणि आमचा पण हाच उद्देश की फुल ना फुलाची पाकळी त्यांच्यासाठी सेवेत आम्ही काहीतरी करावं. मला एवढंच म्हणायचं आहे, खाऊ म्हणजे फारच कमी गोष्ट आहे, पण मला एवढंच म्हणायचं आहे की मॅडम जे कार्य करतात त्याच्यासाठी माझ्याकडे एकच शब्द आहे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे आमचे कर जुळती. धन्यवाद. कीर्तने सर आणि जे पाहुणे आले आहेत त्यांना मी अशी विनंती करते की जेवणाशिवाय प्लीज जाऊ नका. आपला कार्यक्रम संपलेला नाही आहे, पण जे काही मान्यवर आहेत त्यांना मला थोडंसं कौतुक करायला त्यांना वरती बोलवायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे श्रुती हो, त्यांनी मुलांचा खूप छान डान्स बसवलेला आहे. त्यांना मी स्टेजवरती आमंत्रित करते, त्यांनी यावं. टीचरांचा डान्स बसवलेला आहे कडक राखट. त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं. त्यांना मी खरं म्हटलं तर आम्हाला बरेच लोक दिसत आहेत, कुणाला बोलवावं कळत नाही आहे. त्याचप्रमाणे माझी बहीण आलेली आहे गावावरून ह्या मुलांचा खरोखर प्रोग्राम बघण्यासाठी. तिला मी स्टेजवरती आमंत्रित करते, शुभांगी सर्वाधिकारी. त्यांनी स्टेजवरती यावं आणि ह्या मॅडमचं कौतुक करावं. यांनी डान्स, टीचर लोकांचा डान्स बसवलेला आहे, मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे फुल नाही फुलांची बाकी हेवनतर्फे आम्ही त्यांना देतोय. थँक्यू मॅडम.
आणि बोलणं म्हणजे काही हे नाही आहे, बोलणं पण ही एक खरं म्हटलं तर कलाच आहे. सगळ्यांनी देवांनी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक जनावराला, सगळ्यांना जो आहे एक कला गुण दिलेलाच आहे. मी अशा स्मिता मॅडम आहेत, त्यांना मी आमंत्रित करते की त्यांनी स्टेजवरती यावं. खरोखर खूप छान बोलतात, समंजस, व्यवस्थित, आणि मागच्या वर्षीपासून ते आपल्याकडे नेहमी येतात. त्यावेळेला यावेळेला पण आपण त्यांना बोलवलेलं आहे. तरी पण मी त्यांना खरं म्हटलं तर स्मिता मॅडम करणार त्यांना एक बक्षीस देते. स्मिता मॅडमला सांगते की त्यांचा सत्कार करावा, असंच वारंवार माझ्याकडे यावं, असंच तुमचं प्रेम माझ्यासाठी कायम राहावं. कधीही एनी टाईम तुम्ही मला फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हां, थँक्यू मॅडम, खूप छान बोललात. आमंत्रित करते की स्टेजवरती यावं. अशा एकमेव स्मिता पाठक माझ्या अगदी उजवा हात म्हणायला पाहिजे नावापेक्षा. हा एक माझा उजवा हातच आहे. थँक्यू मॅडम. त्याचप्रमाणे मी आता व्यासपीठावरती जे व्हॉलेंटियर आहेत 4:30 वाजल्यापासून आपल्याकडे आलेले आहेत, आपल्यासाठी झटतायत, त्यांचं जेवण झालं असेल तर प्लीज स्टेजवरती यावे. ते मी खरं म्हटलं तर आपली बाजूची शाळा आहे ज्ञान मंदिर, त्यांचे मी कौतुक मागते. मागच्या वर्षी पण त्यांनी मला ग्राउंड दिलेलं होतं मुलांसाठी खेळायला. यावर्षी पण मी त्यांना मुलं मागितली तर लगेच त्यांनी मुलं, म्हणजे त्याला मी आवाज देताच ते माझ्यासाठी उभे राहतात. खरंच त्या शाळेचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि एकंदरीत ते सांगायचं म्हटलं म्हणजे की ही जी माझी मुलं आहेत, कोणतीही माझी स्पेशल मुलं आहेत, ही मी स्पेशल मुलं चांगले करून त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेते. आणि ती ॲडमिशन ते लोक मॅडम घेतात. खरं म्हटलं तर त्यांचं पण मी कौतुक करायला पाहिजे की त्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम मी त्यांना कमी याच्यामध्ये करून मागत असते आणि तो मला खरं म्हटलं तर करून देतात. आणि माझ्या लेवलमधले मुलं त्या शाळेमध्ये वर्षाला एक तरी मुलगा माझा त्या शाळेमध्ये होतो. शिवालिक ही अशी पण ही एकमेव शाळा आहे, तिथे पण माझे मुलं त्या शाळेमध्ये मी त्या मुलांना पाठवते आणि 10वी पर्यंत माझा अभ्यासक्रम करून जातात. काही अडलं असेल ते प्रिन्सिपल, त्याच्या मुख्याध्यापिका ज्या आहेत त्या माझ्याशी संपर्क साधून त्या मुलांचा 10वी पर्यंत अभ्यास आपल्या हेवन स्कूल केला जातो. त्यामुळे त्या मॅडमनी खरं म्हटलं तर इथे त्यांना मुलांना पाठवलेलं आहे आपल्याला मदत करण्यासाठी. त्यांना मी एक छोटंसं काहीतरी गिफ्ट देते आहे, एक पेन आणि प्रमाणपत्र. काय श्रद्धा श्रद्धासाठी जोरदार टाळ्या. खरं म्हटलं तर खूप छान काम केलं श्रद्धाने. कृष्णा पगारे, थँक्यू तृषा. अथर्व नाही आलाय. गणेश, थँक्यू गणेश, खूप छान मदत केलीस. दिव्या, थँक्यू दिव्या, पोटभरून जेवलीस ना, जेवण्यातून उठवलंय. कार्तिक, हा तुम्हाला गणेश स्मिता पाग घेणार आहे. तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. खरं म्हटलं तर या शाळेला खरंच मदत केलेली आहे. जे काम सांगितलं ते धावत जाऊन तुम्ही केलेलं आहे
असेच यशस्वी व्हा, प्रगती करा. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वेळेला येत जा. थँक्यू. पुढच्या वाटचालीला धन्यवाद. थँक्यू. थोडंसं फुल आणि रोपटं देऊन त्यांचं बघत होते. मॅडम थँक्यू. तुम्ही आपल्याकडे पाठवले त्याबद्दल खरंच धन्यवाद. साठी टाळा, कारण ती जिम्मेदारी संध्याकाळी खरं म्हटलं तर पॅरेंट्सचं हे असतं. त्यांनी ती जिम्मेदारी त्या मुलांची घेतली आणि त्यांना इथे व्यासपीठावरती आणलं आणि आपल्या शाळेसाठी मदत करायला बोलवलेलं. थँक्यू मॅडम. त्याचप्रमाणे मी आपले जे वाहक आहे खरं म्हटलं तर काळजी वाहक आहेत का इथे? योगेश कांबळे. योगेश कांबळे प्रत्येकांना पोट भरून जेवायला देतात. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. नेहमी त्याचा कार्यक्रम असला की मी बघत राहते आणि त्या खरोखरच त्यांच्या हाताची पण टेस्ट खूप छान आहे आणि खूप छान जेवण बनवतात आणि प्रत्येक वेळेला जे आहे ते या कार्यक्रमाचं जेवण म्हटलं तर तुम्ही आता खातच आहात. थँक्यू. स्टेजवरती बोलवते कुलकर्णी सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. सगळं लक्ष माझ्या तिकडे पण आहे बरं का. जेवण उत्तम आहे. बोलायचं नाही, पूर्ण एंड करण्यापूर्वी मी आमच्या शिवप्रतिमा मित्र मंडळाचे खजिनदार शिव कुलकर्णी विजय कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पक आमच्या हेवन स्कूल पाळणाघराच्या संचालिका सौ कीर्तने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. हॅलो, सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यांकडे शिवप्रतिमेला माझा नमस्कार. सूत्रसंचालिका सुनीता सजयराव कीर्तने, शिक्षक वर्ग आणि प्रमुख अतिथी, मित्रमंडळी आणि सगळे पालक, त्यांना माझा सगळे नमस्कार. माझी ताई शाळाकडे एवढं लक्ष देते आणि एवढं पुण्याचं आणि अभिमानाचं काम करते ना. ती आज स्वतःकडे लक्ष नाही देत, स्वतःच्या तब्येतीकडे स्वतःला झोकून त्यामध्ये ती काम करते. एक म्हणजे असं शिक्षक म्हणून नाही तर स्वतःला त्यामध्ये झोकून देते आणि प्रत्येक वेळेस त्यांची शिक्षकांची म्हणजे त्यांचे टीचर वर्ग आहे त्यांचे ती नेहमी कौतुक करत राहते. माझ्या टीचर्स अशा तशा आणि स्वतःच्या त्या तब्येतीकडे लक्ष देतच नाही. एवढं सुंदर आणि अभिमानास्पद काम करते ना ती. खरंच गॉड ब्लेस. थँक्यू. थँक्यू. मी त्याचप्रमाणे बारसकर सरांना स्टेजवरती आमंत्रित करते. त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांचं स्वागत करा म्हटलं तर करते. थँक्यू सर. थँक्यू. आणि माझे आई वडील जरी इथे नाही आहे पण ज्यांना मी आई वडील मानते तशा दोघांनाही मी आमंत्रित करते. मम्मी डॅडी, मम्मी डॅडी, नागेश, मम्मी डॅडी को ऊपर भेजो. प्रेमाने आणणं, प्रेमाने बसवणं आणि प्रेमाने त्यांना शाळेत घेऊन येणं. खरंच खूप छान काम करतात. मुलांना न ओरडतात, न रागवतात. खूप छान प्रकारचे ते काम करतात. मी मान्य करते सगळेजण जेवणात गुंग आहे तरी पण त्यांच्यासाठी थोडासा टाळ्या वाजवायलाच पाहिजे होत्या. केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये. खरं सांगायचं म्हटलं की पॅरेंट्सला सुद्धा माहिती की आपला मुलगा व्यवस्थित उभा सुद्धा राहू शकत नाही. तो मुलाला डान्स शिकवणं किती कठीण आहे. हे सगळं जे काम आहे ना माझ्या टीचर्स
टीचर्स लोकांनी केलेलं आहे. दिवस रात्र ते मेहनत करून त्या टीचर्स लोकांनी ते मेहनतीचं काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी एक छोटंसं कौतुक म्हणून आपल्या हेवनतर्फे त्यांना, तसं मी हेवनतर्फे आपल्याला बक्षीस दिलेलंच आहे, पण त्यांचा एक हक्क, एक कर्तव्य म्हणून एक पुष्कर कीर्तने आणि संजय कीर्तने सर या दोघांना सांगते की त्यांना छोटंसं कौतुक करावं. म्हणजे यांना जेवायला सुद्धा मिळत नाही. नॉर्मल शाळेमध्ये कसं असतं, लंच टाइम झालं की ते निवांत अर्धा तास तरी टीचर्स लोक जेवत असतात, पण या शाळेमध्ये माझे टीचर्स रात्रीचं जेवण करत असेल तेवढंच त्यांच्यासाठी आहे. खरं म्हटलं तर हे रात्रदिवस ते जेवत असताना तोंडातला घास तसाच टाकून त्या मुलांचं कौतुक करत असतात, त्यांना शिकवतात. त्यासाठी सगळ्यांचं यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. खूप छान मेहनत करतात, खूप छान शिकवतात आणि थँक्यू टीचर्स लोक, खरंच खूप छान. आज त्यांचा कार्यक्रम खरं म्हटलं तर टीचरांमुळे झालेला आहे. टीचरांनी खरोखर खूप मेहनत घेतलेली आहे. आता मी परत पूर्णविराम द्यायच्या आधी त्रिशाच्या मम्मीला सांगते की त्रिशाची मम्मीने व्यासपीठावरती यावं आणि थोडं शाळेबद्दल तरी काहीतरी सांगावं. पॅरेंट्स म्हणून मी त्यांना स्टेजवरती आमंत्रित करते आणि थोडेसे 2 शब्द सांगावे. त्रिशा. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी त्रिशा त्रिवेदीची मम्मी आहे. आय रियली विश आय एम व्हेरी हॅपी टू सी ऑल द पॅरेंट्स गॅदर हिअर फॉर देअर चिल्ड्रन्स annual function. And Heaven School has taken a lot of efforts when it comes to its teachers, the whole staff, and each and every day when we see their photos and videos, we get a lot of inspiration and motivation to keep going. Because our children are angels that, are the mother angels, they are looking after them. So I cannot be more thankful to Smita ma'am and all the teachers and everyone who has come together to put all of this event in place. Thank you very much. अजून कोणाला काही पॅरेंट्सला येऊन कौतुक करायचं असेल तर येऊ शकतात. प्रियांचे पप्पा वेलकम. सन्माननीय सर्व शिक्षक वर्ग आणि जमलेले सर्व पॅरेंट्स, खूप छान कार्यक्रमाचं एक आयोजन केलेलं आहे हेवन स्कूलतर्फे आणि माझ्या मुलाला एक जर प्लॅटफॉर्मच भेटला इथं प्रेझेंटेशन करायला. तसे ते नॉर्मल चाइल्ड नाही तरी पण हेवन स्कूलतर्फे त्याची खूप काळजी घेतली जाते. मी 1 वर्षापासून इथं स्कूलमध्ये टाकलेलं आहे आणि मला त्याच्यामध्ये भरपूर प्रगती दिसते. म्हणजे तो आता नॉर्मल मुलांसारखा थोडा होत चाललेला आहे आणि टीचर लोकांची जी मेहनत आहे ना फक्त त्याचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे. आणि मी माझ्या मुलाचं आयुष्य मी चांगल्या टीचरच्या हातात दिलेलं आहे आणि तो चांगल्या यशस्वी वाटचाल तिथे चालू आहे. तर मी त्याच्या पाया पडलं तरी ते कमी पडत, कारण माझ्या मुलाची वाटचाल एकदम छान चालू आहे आणि सर्व कीर्तन मॅडममुळे झालेले. तर धन्यवाद. मुलांमध्ये मला तरी दिसतंय की ॲज अ टीचर ॲज अ मम्मी म्हणूनच करणार, पण ते तुम्हालाही जाणवलं पाहिजे आणि तुम्हालाही दिसलं पाहिजे. खरं म्हटलं तर त्यांनी सुट्टीवरती आहेत, त्यांना पण मी आमंत्रित करते की त्यांनी स्टेजवरती यावं. नेहा जैन. हितचिंतक श्री हरी नायर साहेब वेळात वेळ काढून इथे या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद. त्यांना एक पुष्प
आम्ही त्याचा सन्मान करतो. आपला कार्यक्रम संपलेलाच आहे. आता कार्यक्रमाला पूर्णविराम देते. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या इथे जे स्टेजवरती काम करणं, आपल्याला जो स्टेज मिळवून देणं, त्यांना खरोखर मी आभारी आहे, त्यांचा मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे आपल्याला डान्स टीचर्स लोकांनी डान्स मुलांना शिकवलं, त्यांचंही कौतुक करणं, त्यांनाही आभारी आहे. जे आपल्याला म्युझिक दिलेले आहे त्यांचंही खरं म्हटलं तर मनापासून कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी खूप छान आपल्याला म्युझिक दिलेलं आहे. डान्स करायसाठी छान पद्धतीने आपल्याला कॅसेट लावले, त्याबद्दल त्यांना पण मनपूर्वक आभार करते आहे. आपल्याकडे फोटोग्राफर आहे, फोटोग्राफर पण खूप छान चांगल्या पद्धतीने आपण करतो आहे. आपण हे फोटोग्राफरची लिंक तयार करतो आहे आणि ती लिंक प्रत्येक पॅरेंट्सला मिळतील. तुम्ही घरी बसून हा पूर्ण प्रोग्राम बघू शकता. ज्यांना पाहिजे नसेल त्यांनी ती लिंक आमच्याकडनं घ्यावी, हेवाच्या टीचरांना सांगावं, ते तुम्हाला पूर्ण केल्या जातील. सॉरी, एक राऊंड गेलेले होते. ॲक्च्युली खरं म्हटलं तर ते गायब झालेले होते. आयत्या वेळेला कुठेतरी जातात आणि नंतर आमच्याकडनं राहून जातं. असे हे आमचे लाडके म्हात्रे सर, त्यांनी स्टेजवरती यावं. जेव्हा आम्ही सगळ्याचा सत्कार केला तेव्हा एम्स हॉस्पिटलमधले कार्यकर्ते आहेत. एम्स हॉस्पिटलमध्ये त्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे आहे आपल्याकडे एमर्जन्सीमध्ये आपण कॅम्प घेतो. 3-3 महिन्याचे रिपोर्ट्स आपण आपल्या मुलांची त्यांना देतोच आहे. एक आता राऊंड गेलेला आहे. परत कौतुक करण्यासाठी फोटो बँक त्यांना आपण स्टेजवरती बोलवते. त्यांचा पण एक एक फोटो काढून घेते. ते पण कार्यक्रमाला असावं म्हणून. पुष्कराज सरांना मी आमंत्रित करते की त्यांनी स्टेजवरती यावं. जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नका. कुठे मॅडम, जेवल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सर. कोणी राहिलं असेल चुकून वगैरे तर क्षमा असावी, कारण या गडबडीमध्ये जेवढे दिसेल असेल तेवढे डोळ्यासोबत असेल तेवढ्याचं मी कौतुक केलेलं आहे. काही चूक वगैरे झाल्याचं क्षमा असावी, खरं कारण सांगते. आणि खरोखर वारंवार प्रत्येक वेळेला मी टीचरांचं कौतुक करते, कारण टीचरांनी खूप छान चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला. इथेच मी थांबते. थँक्यू, धन्यवाद.